70 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांसाठी खुशखबर। केंद्र सरकारनं 70 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व नागरिकांना आता 5 लाख रुपयांचा मोफत विमा कवच देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतलाय। याला कोणत्याही उत्पन्नाची अट नाही। या निर्णयाचा फायदा 6 कोटी लोकांना मिळणार आहे। त्यातही जर तुमचा कुठलाही इतर 5 लाखाचा विमा असेल तर दोन्ही विमा मिळून 10 लाख रुपयांपर्यंतचा विमा 70 वर्ष पूर्ण झालेल्याला मिळू शकतो। योजनेचा लाभ कसा मिळणार ते आता आपण समजावून घेऊया। कुटुंबातील किती लोकांना मिळणार विमा? या संदर्भात कुटुंबातील गरजू जेवढे सदस्यातील तेवढ्यांना हा विमा मिळण्यासाठी ते पात्र ठरतील। एका कुटुंबात आता एकापेक्षा अधिक आयुष्मान कार्ड देखील होऊ शकतात। योजनेचे लाभार्थी कोण असणार? आयुष्मान भारत या योजनेअंतर्गत देशातल्या सर्वच 70 वर्षावरील नागरिक असतील, तसेच निराधार नागरिक, आदिवासी, दलित तसेच दिव्यांग नागरिक आणि जे असंघटित क्षेत्रात काम करणारे मजूर असतील ते देखील यासाठी पात्र आहेत। ऑनलाईन pmjay.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून पात्र आहे किंवा नाही हे देखील समजू शकतं। सरकारी योजनेचे लाभ घेणारे देखील पात्र। केंद्र सरकारच्या योजनेचे लाभार्थी सुद्धा लाभ घेऊ शकतात। या योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिक आधीपासूनच केंद्र सरकारची आरोग्य योजना अर्थात CGHS घेत आहेत, जे माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना ECHS घेत आहेत आणि जे केंद्रीय सशस्त्र पोलीस दल CAF तसेच इतर सार्वजनिक आरोग्य विम्याचा लाभ घेणारे देश नागरिक सुद्धा पात्र असतील। अर्ज कसा आणि कुठे करायचा? यासाठी केंद्र सरकारच्या अधिकृत www.pmjay.gov.in या वेबसाईटवर भेट द्यावी। अधिकृत वेबसाईटच्या होम पेजवर AMI एलिजिबल या ठिकाणी क्लिक करावे। त्यानंतर अर्जदाराच्या आधाराशी जोडलेला मोबाईल क्रमांकासाठी OTP मागवावा। वेबसाईटच्या स्क्रीनवर ऑप्शनमध्ये आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP भरावा। स्क्रीनवर आपण ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य निवडावे। पुन्हा आपला 10 अंकी मोबाईल क्रमांक आणि रेशन कार्ड क्रमांक नमूद करावा। वेबसाईटच्या स्क्रीनवर पात्रतेची माहिती झळकेल। या ठिकाणी कार्ड बनवण्यासाठी संपर्क साधा। या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने सुरू केलेला टोल फ्री क्रमांक 145555 यावर देखील आपली पात्र अपात्र माहिती मिळवू शकतात किंवा कॉमन सर्व्हिस सेंटर CSC अर्थात CSC सेंटरवर देखील अधिकृत कागदपत्रे देऊन अर्ज करता येईल। यासाठी कोणती कागदपत्रे लागणार? या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अधिकृत आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, रेशन कार्ड आणि आधाराशी जोडलेला ऍक्टिव्ह मोबाईल क्रमांक आवश्यक। त्यासाठी कोणत्याही उत्पन्नाच्या मर्यादेची अट नाही।